नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री योगेश भोसुरीवंशी, गाव वयन, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 500 झाडांचा पहिल्या बहाराची तयारी करत असताना आता या झाडांना 22-23 महिने हे पूर्ण झालेले. 15-16 डिसेंबरच्या हिशोबाने आपण या बागेला पहिलं पाणी दिलेलं होतं आणि आज या प्लॉटची जर आपण परिस्थिती बघितली तर जवळपास आपल्याला प्रत्येक झाडावरती 45, 50, 55, 60 इतक्या फळांची संख्या ही दिसू शकते आणि प्रत्येक फळाची जर साईज आपण बघितली तर ॲव्हरेज 400-450 ग्रॅम 600 ग्रॅमपर्यंत साईज आपण पहिल्या वर्षी ही बनवलेली आहे. सुरुवातीपासून योगेश भाऊंनी वेगवेगळ्या खतांचा वापर हा रेस्ट बहारापासून श्री बायो एस्थेटिक करणं केल्यामुळे त्यामध्ये खास करून इंडी रूट, क्रिया पावडर, नोवोफॉस, हॅलोचेक अशा विविध औषधांचा स्लरीमध्ये वापर केल्यामुळे अतिशय उत्तम प्रकारची फुगवण आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो. आपण कोणते जरी झाडं बघितले या परिस्थितीमध्ये तर आपल्याला ॲव्हरेज 350 ग्रॅम 400 ग्रॅमची साईज ही प्लॉटमध्ये आपण बघू शकतो. ही जी साईज या झाडाची जर आपण बघितली साईज तर अतिशय जबरदस्त साईज आपल्याला ह्या झाडामध्ये वाटते. तर मी योगेश भाऊंना विचारेल की आपण श्री बायो एस्थेटिक उत्पादनांचा वापर मागील 3-4 महिन्यापासून, मागील 7 ते 8 महिन्यापासून करतात, तर आपल्याला रिझल्ट कसे वाटले? सर रिझल्ट वाटले म्हणूनच पूर्ण प्रोडक्टचा वापर केला. काय काय प्रोडक्ट वापरले आपण? सगळं इंडी रूट वगैरे बरेच प्रोडक्ट आहे, आता नाव वेळेवर आठवत नाही, पण टोटल प्रोडक्टचा जसं वापर केला तसाच याचा रिझल्ट येत गेला. साईज कशी वाटते आता? साईज वाटली आता शेवटच्या टप्प्यात एकच नंबर साईज वगैरे. तेल आपले वगैरे नाही, काहीच नाही, तेल आपले काहीच नाही, बाकीच्या सगळ्या. आपण कोणते जरी झाड बघितलं पहिल्या वर्षी 22-23 महिन्याचं हे झाड आहे आणि प्रत्येक झाडावरती आपण 400 ग्रॅम 450 ग्रॅम पर्यंत साईज बघू शकतो. अतिशय जबरदस्त साईज आहे ही या मालाची आपण बघितली तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आता डे बाय डे नवीन डाळिंब या पिकाची लागवड ही वाढते आणि अशा वेळेस आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्लेगचं म्हणा, तेल्याचं म्हणा, मर या विविध ज्या बुरशी या डाळिंब या पिकामध्ये जाणवत असतात त्या आपल्या बागेमध्ये येऊ नये किंवा प्रतिबंध त्यामध्ये असावा, तर आपण 100% जैविक उत्पादनांचा वापर श्री बायो एस्थेटिक यांच्या माध्यमातून हा करावा. आणि मी डाळिंब उत्पादकांना अजून सूचित करेल की आता आपले प्लॉट हे शेवटच्या स्टेजमध्ये आणि बऱ्याचशा प्लॉटांना प्लेग म्हणा किंवा बॉइलिंगचा प्रकार हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय किंवा फुंशी येऊ राहिली, तर अशा वेळेस आपण विविध रासायनिक बुरशींचा वापर हा करावा, बुरशीनाशकांचा वापर हा करावा. ज्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस हा चालू आहे त्या ठिकाणी फ्लोझो मायक्रोमॅग्नम या उत्पादनांचा वापर करावा. ज्या ठिकाणी फळांना कलर हा कमी येतोय त्या ठिकाणी आपण स्प्रेमधून विविसाइड, सी प्लॅटिनो, एमएस्को हे कॉम्बिनेशन वापरावं किंवा न्यूट्रिक्स रेड त्यामध्ये आपण रासायनिक बुरशीनाशक ॲमिस्टार म्हणा, इन्फिनिटो म्हणा, रिव्हर्स म्हणा अशा विविध रासायनिक बुरशीनाशकांमध्ये आपण घेऊ शकतो. काही ठिकाणी पाकोळीचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी आपण मिओथ्रिन किंवा डिनिटॉल सारख्या औषधांचा वापर करावा. ज्या ठिकाणी तेल्या हा सक्रिय आहे त्या ठिकाणी आपण फ्लोझो मायक्रोमॅग्नम या औषधांचा वापर करावा. तर डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आता आपले प्लॉट हे 15 दिवस 1 महिना हार्वेस्टिंग स्टेजमध्ये आहेत आणि अशा वेळेस आपण फुगवण होण्याच्या माध्यमातून आपण ड्रिपच्या माध्यमातून ऑर्गॅनो गोल्ड, इंडी रूट्स, क्रिया पावडर या उत्पादनांचा वापर सातत्यपूर्ण जर करत राहिल्यास नक्की आपल्या जमिनीमध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी पॉप्युलेशन हे वाढेल आणि त्याचं रूपांतरण आपल्याला न्यूट्रिशन अपटेकमधून भेटेल व त्याचं रूपांतर आपल्याला साईज म्हणा 400 ग्रॅम 450 ग्रॅम 500 ग्रॅमच्या हिशोबाने आपल्याला 3000 रुपये 2600 रुपये 2200 रुपये कॅरेटच्या हिशोबाने आपल्याला मार्केटला माल विकता यावा, हा त्या मागचा उद्देश आहे. तर मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की आपण श्री बायो उत्पादनांचा वापर करून एक्सपोर्ट क्वालिटी माल उत्पन्न निर्मिती मागील 2 वर्षापासून या पंचक्रोशीमध्ये यशस्वी केलेला आहे. खूप खूप